नमस्कार. डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकाला 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संजय वाघ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून घरकुल मंजुरीच्या बदल्यात त्याने ही लाचेची मागणी केली होती. या कारवाईमुळे तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील एका लाभार्थ्याला हक्काचे घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचे पुढील प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी आणि मंजुरीची प्रक्रिया विना अडथळा पूर्ण करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक संजय वाघ याने 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सावरगाव परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 3,000 रुपये स्वीकारताना संजय वाघ याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर त्याच्यावर येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे. DS फॉर ब्युरो रिपोर्ट, येवला.